क्लास 12 फिजिक्स चॅप्टर आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ठीक आहे. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्स हा जो फिनोमिना आहे तो अंडरस्टँडिंग व्हायच्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला ॲट द स्टार्ट ऑफ चॅप्टर अंडरस्टँड करून घ्यायचे, लर्न करायचे आहे. बरोबर. याच्यामधला जो फर्स्ट आणि महत्त्वाचा जो एक कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आहे मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह. ठीक आहे. मेकॅनिकल वेव्ह हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट एकदम व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, एखादं तळं असतं किंवा लेक असतो, स्टोर्ड वॉटर आहे. स्टोर्ड वॉटर, लेक इज ऑल्सो स्टोर्ड वॉटर. बरोबर. त्याच्यामध्ये समजा आपण एक स्टोन थ्रो केला, एखादा दगड फेकला, तर काय होतं, तर वॉटर हे जे मीडियम आहे ते काय झालं, डिस्टर्ब झालं. ते काय झालं, डिस्टर्ब झालं. डिस्टर्ब झाल्यानंतर सपोज त्या ठिकाणी आपल्याला अशा वेव्ज निघताना दिसतात. बरोबर ना. अशा आपल्याला डिस्टर्बन्सेस दिसतात की जे कंटिन्युअसली तिथून निघतात आणि स्प्रेड होतात. सपोज हे जे प्लेस आहे हे असं प्लेस आहे की ज्या ठिकाणी आपण काय तर स्टोन फेकला होता, तिथून अशा कंटिन्युअसली वेव्ज अशा निघत राहतात आणि काही वेळाने डिसअपियर होतात. काही वेळाने नो डाऊट काय होतात, डिसअपियर होतात. ठीक आहे. तर दुसरं एक्झाम्पल, जेव्हा मी आता बोलत आहे, सपोज बोलताना एअर या ठिकाणी एक मीडियम आहे. एअर काय या ठिकाणी मीडियम आहे. पण आता हा जो साऊंड एक क्रिएट होत आहे ना, हा साऊंड सुद्धा ज्याला कोणाला ऐकू जात आहे ना, तर तिथून वेव्ज निघत आहे. काय निघत आहे, वेव्ज निघत आहे. तर मग ह्या ज्या वेव्ज आहे ह्या पोहोचवण्याचं काम सुद्धा एअर हे मीडियम करत आहे. कोण करत आहे, एअर हे मीडियम करत आहे. मग आता जेव्हा मी बोलत आहे, बोलताना एक एनर्जी मला लागत आहे. काय लागतं, एनर्जी लागतं. ही जी एनर्जी आहे ही एनर्जी मी ट्रान्सफर करतो कोणाला, एअर आहे मीडियमला. एअरमध्ये काय पार्टिकल आहे, मग सपोज एक पार्टिकल या ठिकाणी आहे, तो काय करतो की जेव्हा वेव्ह येते त्याला एनर्जी मिळते. एनर्जी मिळाली की तो पार्टिकल थोडा समोर जातो, व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट झाला की काय करतो, समोरचा जो पार्टिकल आहे त्याला डिस्टर्ब करतो. तो पार्टिकल समोर जातो आणि तितक्या अगोदरचा पार्टिकल त्याच्या मेन पोझिशनला म्हणजे ओरिजिनल पोझिशनला येऊन जातो. बरोबर ना. मग आता दुसरं एक्झाम्पल जर आपण घेतलं सपोज, तर या ठिकाणी हा जो आहे ना, हा सोर्स ऑफ साऊंड आहे. काय, सोर्स ऑफ साऊंड आहे. आणि या ठिकाणाहून काय होत आहे, साऊंड वेव्ज निघत आहे. काय निघत आहे, साऊंड वेव्ह. आता हे काय आहे, हे सपोज हा एक पार्टिकल घेतला आपण मीडियमचा. सो कन्सिडर दिस ॲज अ पार्टिकल ऑफ द मीडियम. एनर्जी, हा जो सोर्स ऑफ साऊंड जो आहे, सोर्स जो आहे जिथून आवाज निघत आहे ना, इथून एनर्जी या पार्टिकलला ट्रान्सफर होते. हा जो पार्टिकल आहे समोर जातो, समोर व्हायब्रेट होतो. समोर व्हायब्रेट झाल्यानंतर दुसरा एक पार्टिकल आहे. ठीक आहे. या जो अगोदरचा पार्टिकल, हा पार्टिकल याला काय करतो, एनर्जी ट्रान्सफर करतो. काय करतो, एनर्जी ट्रान्सफर करतो. ठीक आहे. एनर्जी ट्रान्सफर केली, बघा हा जो रेड पार्टिकल हा समोराला व्हायब्रेट झाल्यानंतर आणि समोरच्या पार्टिकलला एनर्जी ट्रान्सफर केली की हा जो रेड पार्टिकल आहे पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन जातो. बरोबर. पण हा ब्लू पार्टिकल आहे ना, ज्याने तो पुन्हा समोर जातो. दुसऱ्या पार्टिकलला तो एनर्जी ट्रान्सफर करतो, पुन्हा त्याच्या मेन पोझिशनला येतो. हा ब्लू पार्टिकल जोपर्यंत पुन्हा समोरच्या पार्टिकलला एनर्जी देऊन ओरिजिनल पोझिशन रिगेन करतो, तोपर्यंत या पार्टिकल पर्यंत पुन्हा दुसरी वाल्याने याला एनर्जी मिळाली की हा पुन्हा या पार्टिकलला काय देतो, एनर्जी देतो. अशा प्रकारे एनर्जी ट्रान्सफर चालू राहते. काय राहते, एनर्जी ट्रान्सफर. आता या ठिकाणी ह्या ज्या साऊंड वेव्ज निघत आहे ह्या डिस्टर्ब करत आहे. डिस्टर्ब कोणाला करत आहे, पार्टिकलला. पार्टिकल कशाचे, मीडियमचे आहे. मीडियमचे. आणि हे पार्टिकल ज्याला एनर्जी मिळत आहे हे समोर जात आहे, पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येतात, पुन्हा एनर्जी त्याला मिळते, पुन्हा हे पार्टिकल समोर जातात आणि ओरिजिनल पोझिशनला येतात. बरोबर आहे. आपण असं म्हणू शकतो की मग हे जे मीडियम आहे, महत्वाचं म्हणजे जे मीडियम आहे, हे मीडियम कसं आहे, तर हे मीडियम इलॅस्टिक आहे. कसं आहे, तर हे जे मीडियम आहे ना, हे मीडियम कसं आहे, इलॅस्टिक आहे. इलॅस्टिक काय, मीडियमला इलॅस्टिक का म्हटलं, बिकॉज particles of the medium regain their original position. Once the energy is transferred to the next particle or to the neighboring particle. काय म्हटलं मी, particles of the medium regain their original position once energy is transferred to the next particle or to the neighboring particle. This particle regain its position, so medium is elastic. medium कसं आहे, तर इलॅस्टिक आहे. मग ह्या ज्या वॉटर वेव्ज आहे, ह्या ज्या वॉटर वेव्ज आहे, येथे सुद्धा काय केलं होतं, एक स्टोन थ्रो केला होता. बरोबर आहे. त्यानंतर स्टोन जो आहे तो पाण्यामध्ये पडल्यानंतर इथून अशा वेव्ह निघाल्या, कंटिन्युअसली वेव्ह निघाल्या. बरोबर आहे. तर या ठिकाणचं जे वॉटर मीडियम आहे हे सुद्धा काय झालं, डिस्टर्ब झालं. काय झालं, डिस्टर्ब. तर ह्या ज्या वेव्ज आहे याला सिम्पली आपण आता
काय म्हणू शकतो, मेकॅनिकल वेव्ह म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, मेकॅनिकल वेव्ह. पण मेकॅनिकल वेव्ह केव्हा तयार झाले, जेव्हा आपण मीडियमला काय केलं, डिस्टर्ब केलं. काय केलं, डिस्टर्ब केलं. मग आता सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो की मेकॅनिकल वेव्ह काय आहे, इट इज अ डिस्टर्बन्स. इट इज अ डिस्टर्बन्स. तो एक डिस्टर्बन्स आहे. कशामध्ये प्रोड्यूस झालेला, प्रोड्यूस एका मीडियम मध्ये झालेला. या ठिकाणी जे मीडियम आहे ते एअर आहे, ते काय तर एअर आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी जे मीडियम आहे ते आपण काय घेतलं होतं, इथे वॉटर घेतलं होतं. इट इज अ, नो डाउट इट इज अ डिस्टर्बन्स प्रोड्यूस in an elastic medium. मीडियम कसं असायला पाहिजे, इलास्टिक असायला पाहिजे. इलास्टिक का असायला पाहिजे, कारण की जे पार्टिकल्स ऑफ द मीडियम आहे त्यांनी एकदा जागा त्यांची मीन पोझिशन सोडली, ओरिजिनल पोझिशन सोडली, तो समोर व्हायब्रेट झाला की पुन्हा त्याने ओरिजिनल पोझिशन रिगेन करायला पाहिजे. सो मेकॅनिकल वेव्ह इज अ डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन अन इलास्टिक मीडियम. बरोबर. कशामुळे, ड्यू टू पिरियोडिक व्हायब्रेशन, बरोबर ना. या ठिकाणी जेव्हा मी बोलत आहे, कंटिन्युअसली बोलत असताना काय होतं, एनर्जी ट्रान्सफर होत आहे, व्हायब्रेट होत आहे. व्हायब्रेट कोण होत आहे, एअरचे पार्टिकल. एअरचे फॉरवर्ड बॅकवर्ड. ओरिजिनल पोझिशन एनर्जी मिळाली, फॉरवर्ड रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन, कारण की मीडियम इज अन इलास्टिक मीडियम. मीडियम कसा आहे, इलास्टिक मीडियम आहे. बरोबर आहे. ओरिजिनल पोझिशन रिगेन करते, म्हणजे यालाच म्हटलं जातं व्हायब्रेशन्स. बरोबर आहे. ड्यू टू पिरियोडिक व्हायब्रेशन्स. व्हायब्रेट कोण आहे, होत आहे पार्टिकल्स. ड्यू टू पिरियोडिक व्हायब्रेशन्स ऑफ द particles. Due to periodic vibrations of the particles. And no doubt हे जे पार्टिकल्स आहे, हे पार्टिकल्स अगेन कशाचे आहे, त्या ऑफ द मीडियम. आणि हे जे व्हायब्रेट होत आहे ना, हे अबाउट, बघा काय म्हणलं आपण, ड्यू टू पिरियोडिक व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम अबाउट देअर मीन पोझिशन. अबाउट देअर मीन पोझिशन. मीन म्हणजे ओरिजिनल पोझिशन, जिथे ते मागे पुढे करतात त्याला म्हटलं मीन पोझिशन. त्याला म्हटलं जातं मीन पोझिशन. मेकॅनिकल वेव्ह हे म्हटल्यानंतर डेफिनेशन आपल्याला तयार करता आली पाहिजे. एक मीडियम आहे, त्यामुळे एक डिस्टर्बन्स क्रिएट होतो. डिस्टर्बन्स क्रिएट झाला की कंटिन्युअस अशा वेव्ह समजा निघत असतील तर बरोबर, त्या पार्टिकल्स ऑफ द मीडियम काय होतात, व्हायब्रेट होतात. मग पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट झाले की जे मीडियम आहे, मग ते एअर असो की वॉटर होतं, त्याच्यामध्ये वेव्ह क्रिएट होतात. काय होतात, वेव्ह. आणि हे जे पार्टिकल्स मी जसं म्हटलं होतं की हा पार्टिकल काय, इथे समजा सोर्स आहे, याला एनर्जी मिळाली की हा पार्टिकल समोर जाईल. बरोबर आहे. आणि पुन्हा समोर गेला, या पार्टिकलला एनर्जी ट्रान्सफर केली की हा पार्टिकल पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येतो. ओरिजिनल पोझिशन फॉरवर्ड बॅकवर्ड चालू आहे, पण त्याची एक पोझिशन फिक्स आहे. म्हणून म्हटलंय अबाउट देअर म्हणजे काय, पार्टिकल्स ऑफ द मीडियम अबाउट देअर मेन पोझिशन. सो वन्स वी विल कन्सिडर दिस डेफिनेशन अगेन. मेकॅनिकल वेव्ह इज अ डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला. कशामध्ये झाला, इन अन इलास्टिक मीडियम. ड्यू टू पिरियोडिक व्हायब्रेशन म्हणजे आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम त्याचे व्हायब्रेशन क्रिएट होत असते. जसं या ठिकाणी हा जो पार्टिकल आहे, याला एनर्जी मिळाली, हा पार्टिकल समोर गेला की पुन्हा आफ्टर 1 सेकंड कसे करतो, 1 सेकंड पुन्हा त्याला एनर्जी मिळते, पुन्हा समोर जातो. आफ्टर 1 सेकंड पुन्हा त्याला एनर्जी मिळते. म्हणून याला म्हटलं पिरियोडिक व्हायब्रेशन. व्हायब्रेट कोण होत आहे, तर पार्टिकल्स ऑफ द मीडियम. इथे काय होतं, फॉरवर्ड बॅकवर्ड. बरोबर ना. व्हायब्रेट कोण होत आहे, तर पिरियोडिक व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम. आणि कशाच्या भोवती, तर अबाउट देअर मीन पोझिशन. दिस इज द डेफिनेशन ऑफ मेकॅनिकल वेव्ह. आता मेकॅनिकल वेव्हचे जर तुम्ही एक्झाम्पल जर घेतले तर एक्झाम्पल मध्ये नो डाऊट आपण घेऊ शकतो साऊंड वेव्स. बरोबर आहे. किंवा मग वेव्स क्रिएटेड इन वॉटर वेव्स. बरोबर आहे. वॉटर वेव्स हे सुद्धा एक दुसरं एक्झाम्पल आहे. साऊंड वेव्स किंवा वॉटर वेव्स कशा आहेत, ह्या मेकॅनिकल वेव्स आहेत. काय आहेत, मेकॅनिकल. आता जेव्हा वेव्ह प्रपोगेट होते, व्हेन वेव्ह प्रपोगेट थ्रू द मीडियम. प्रपोगेट होणे म्हणजे काय, समोर जाणे इन द मीडियम. व्हेन वेव्ह हा सोर्स ऑफ साऊंडचं एक्झाम्पल जर घेतलं मी, तर व्हेन वेव्ह प्रपोगेट थ्रू द मीडियम.
प्रपोगेट म्हणजे फॉरवर्ड, मूव इन द फॉरवर्ड डायरेक्शन. प्रपोगेट हा एक वर्ड लक्षात ठेवा. प्रपोगेट म्हणजे टू मूव इन द फॉरवर्ड डायरेक्शन. व्हेन वेव्ह propagates through the medium. बघा महत्वाचं काय, when wave propagates through the medium, number one point energy is transferred. energy म्हणा or momentum is transferred. बघा काय ट्रान्सफर होते, एनर्जी किंवा मोमेंटम. एनर्जी म्हणा किंवा मोमेंटम म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलोसिटी. बरं. एनर्जी मी काय म्हटलं होतं की एक पार्टिकल काय करते, समोरच्याला एनर्जी देते, पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते. पार्टिकल समोर चालले का नाही, पार्टिकल त्याच्या मेन पोझिशनला आहे, त्याच्याच भोवती ते व्हायब्रेट होत आहे. बरोबर. मग व्हेन देयर इज अ प्रपोगेशन ऑफ वेव्ह or when wave propagates, number one point energy or momentum is transferred from one particle to the next particle or to the neighboring particle. आणि सेकंड आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, particles of the medium vibrate about their mean position. बरं. Particles of the medium vibrate about their mean position. म्हणजे particles of the medium त्या mean position तिथून मागे पुढे करेल किंवा वर खाली करेल, अप डाऊन करेल. पार्टिकल जे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत नाही. ट्रान्सफर काय होते, एनर्जी होते. एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला काय देते, एनर्जी देते, पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते. म्हणून महत्वाचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. हे प्रॉपर्टी आहे महत्वाची. व्हेन वेव्ह प्रोपोगेट्स एनर्जी और मोमेंटम इज ट्रान्सफर्ड, particles of the medium do not travel. ट्रॅव्हल करत नाही. they just vibrate होतात about their mean position. ठीक आहे. यालाच आपण particles of the medium जे vibrate about their mean position ला काय म्हणू शकतो की there is no transfer of material ट्रान्सफर होत नाही. there is no transfer of matter. याला दुसऱ्या पद्धतीने no transfer of matter. मग ट्रान्सफर काय होते, एनर्जी होते किंवा मोमेंटम होते. ठीक आहे. दुसरा एक टाइप आहे. आता हा जो मेकॅनिकल होता एक टाइप झाला. दुसरा एक टाइप एकदम शॉर्टकट मध्ये नॉन मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय, दोज वेव्ह which do not require material medium for the propagation. Propagation म्हणत असताना काय, मूव इन द फॉरवर्ड डायरेक्शन. do not require material medium for the propagation of wave. वेव्ह समोर जाण्यासाठी मटेरियलची गरज लागत नाही. तर अशा वेव्हला नॉन मेकॅनिकल वेव्ह जर एक्झाम्पल घेतला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे जे एक एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आहे ह्याचं नॉन मेकॅनिकल वेव्हचं. सूर्यापासून आपल्यापर्यंत लाईट येतो, हीट येते. बरोबर आहे. मग ह्या ज्या लाईट वेव्हज आपल्यापर्यंत येतात सूर्यापासून, दीज वेव्हज ट्रॅव्हल अ लॉंग डिस्टन्स फ्रॉम सन टू द अर्थ. बरोबर आहे. अर्थ पर्यंत याला लॉंग डिस्टन्स कव्हर करावं लागतं. पण वरती तर पोकळ कोणतंच मीडियम नाही, मीडियमची गरजही नाही आहे. because light travels, light from sun reaches to the earth in the form of electromagnetic waves which do not require any material medium, and those types of waves are known as non-mechanical waves. आणि आपल्याला या चॅप्टर मध्ये जो स्टडी आहे तो स्टडी आहे मेकॅनिकल वेव्हचा. मेकॅनिकल वेव्हची डेफिनेशन काय आहे, इट इज अ डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन अन इलास्टिक मीडियम ड्यू टू पिरियॉडिक व्हायब्रेशन कशाचे, ड्यू टू पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल कशाचे, पार्टिकल्स ऑफ द medium which vibrate about their mean position. This is the definition of mechanical wave. नेक्स्ट बघा, मेकॅनिकल वेव्स मध्येच आपल्याला पाहायचं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा यालाच म्हटलं जातं
ट्रॅव्हलिंग वेव्ह, ट्रॅव्हलिंग वेव्ह, ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह. हा सपोज एक सोर्स ऑफ साऊंड आहे आणि इथून कंटिन्युअसली अशी वेव्ह समोर निघत आहे आणि जात आहे, ठीक आहे, जात आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, समोर जात आहे इन द गिव्हन फॉरवर्ड डायरेक्शन, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये समोर जात आहे. जेव्हा आपण वेव्ह म्हणतो, वेव्ह म्हणजे काय, डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम, डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम, त्याला काय म्हणायचं आपण, वेव्ह म्हणायचं. नो डाउट पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन, बरोबर, हे वर्ड आहेच आहे, नो डाउट. प्रोग्रेसिव्ह म्हणजे असं की ते कंटिन्युअसली इन द फॉरवर्ड गिव्हन डायरेक्शन जात राहील, कंटिन्युअसली जात राहील. कंटिन्युअसली जात असेल तर त्यालाच म्हटलं जातं प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्यालाच म्हटलं जातं प्रोग्रेसिव्ह. सो वेव्ह इन विच द disturbance produce, तो डिस्टर्बन्स काय झाला, वेव्ह म्हणजे काय, डिस्टर्बन्स प्रोड्यूस, बरोबर, कशामध्ये झालेला आहे, इन द मटेरियल मीडियम और इन द मीडियम, महत्वाचे वर्ड आहे पुढचे. बघा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज अ वेव्ह इन विच डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम travels continuously in the given direction, take a direction असेल त्या डायरेक्शन मध्ये कशा प्रकारे जात राहते, तर ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन द गिव्हन डायरेक्शन, आणि महत्वाचे अगेन वर्ड आहे विदाउट एनी डॅम्पिंग or obstruction, without any damping or obstruction. याचा अर्थ बघा काय आहे, डॅम्प होणे. म्हणजे कधी कधी काय होते बघा, जेव्हा आपण एखादा दगड पाण्यामध्ये मारतो तर या ठिकाणी जर डिस्टर्बन्स क्रिएट झाला तर वेव्ह तयार होतात आणि दूरपर्यंत जातात, आणि काही डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर ती जी वेव्ह आहे ती व्यवस्थित कमी होत जाते किंवा डिसअपियर होते. पण त्या केसमध्ये काय झालं, जी वेव्ह आहे ना ती वेव्ह अशी कमी होत चालली, म्हणजे त्याला म्हणतात डॅम्पिंग होत चालली, त्याची इंटेन्सिटी कमी होत चालली, डॅम्प होत चालली, काय होत आहे, डॅम्प. सर आपण जर बंगळीवर बसल्यानंतर आपण तुम्ही त्याला एकदा लोटून दिल्यानंतर एकदा अप्पर मॅक्झिमम जाईल, मीन पोझिशन जाईल, अजून मॅक्झिमम जाईल, आणि आता जर पुन्हा तुम्ही त्याला एनर्जी देत नसाल तर तो काही पुन्हा त्याच वरच्या पोझिशनला जात नाही, आपोआप त्याचे जे डिस्टन्स आहे कमी होत जातं, आणि यालाच तर म्हटलं जातं डॅम्पिंग. एकदा मॅक्झिमम डिस्टन्सला जाते, बरोबर आहे, आणि पुन्हा जर तुम्ही त्याला एनर्जी दिली नाही तर काय होतं, ऍक्च्युअली तो तर विदाउट एनी एनर्जी पुन्हा तिथे जायला पाहिजे, पण होत नाही, कारण की त्याला काहीतरी ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काहीतरी अडथळा राहतो. जे मीडियम आहे, एअर काय करते, एअर त्याला अपोज करते, बरोबर आहे. आपण एखादा चेंडू असा जमिनीवर मारला तो बाउन्स होतो, मॅक्झिमम जातो इथं, मग जर आता त्याला सोडून दिलं तर पुन्हा तो जमिनीवर पडल्यानंतर पाऊस होतो, पण तेवढाच होत नाही पहिले इतका, आणि मग पुन्हा कमी होत असा जमिनीवर पडून जातो, रेस्ट होतो. दिस इज नोन एज डॅम्पिंग, त्याला म्हटलं जातं डॅम्पिंग. पण प्रोग्रेसिव्ह मध्ये काय होतं, इट इज अ डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम, ठीक आहे. बघा, प्रोग्रेसिव्हची डेफिनेशन जे आहे ना, ह्या पाठ करून नाही चालणार. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, कंटिन्युअस लक्षात ठेवायचं, प्रोग्रेसिव्ह. सो इट इज अ डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम, झालं. पण मग तो ट्रॅव्हल कसा होतो, विच ट्रॅव्हल कंटिन्युअसली इन द गिव्हन डायरेक्शन विदाउट डॅम्पिंग ऑर ऑब्स्ट्रक्शन. याचं एक्झाम्पल आहे साऊंड वेव्स. याचं एक्झाम्पल काय आहे तर साऊंड वेव्ह हे याचं एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्ही आता जो मोबाईल आहे त्या मोबाईलमधला माझा जेव्हा हा व्हिडिओ पाहत आहे ना, त्यावेळेस मोबाईल हा सोर्स ऑफ साऊंड बनतो, त्याच्यामधून कंटिन्युअसली साऊंड वेव्स निघत आहे, तुमच्या इयरपर्यंत पोहोचत आहे. त्या साऊंड वेव्स नो डाऊट मग तिकडे इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस तयार होतात, त्या ब्रेनपर्यंत जातात, आणि तुम्हाला ऐकू येतं की नाही असं काहीतरी बोलल्या चाललेलं आहे. सो नंबर 1 डेफिनेशन ऑफ मेकॅनिकल वेव्ह, ठीक आहे. दोज वेव्स विच रिक्वायर्स मीडियम, नो डाऊट which requires medium, disturbance is created in the medium, okay, due to vibration of the particles of the medium. Non-mechanical wave do not require any medium for the propagation of the wave. Example, electromagnetic waves. Progressive wave, it is a wave in which disturbance produced in the medium travel
continuously in the forward direction without any damping or obstruction, those type of waves is known as progressive wave or traveling wave. त्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह किंवा ट्रॅव्हलिंग. आता जर आपण थोडा काउंटर क्वेश्चन केला की प्रोग्रेसिव्ह वेव्ह जे आहे हे वेव्ह याच्यामध्ये आपण शब्द आणलेला आहे मीडियम. मीडियम म्हणजे अगेन प्रोग्रेसिव्ह मध्ये आपण विचार करता की मेकॅनिकल वेव्स, मेकॅनिकल मीडियम आला म्हणजे मग मेकॅनिकल वेव्ह त्याच्यामध्ये आला. ठीक आहे. नेक्स्ट थोडं पुढे जायच्या अगोदर प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज शिकण्याच्या अगोदर आपल्याला पाहायचं आहे एक म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्स, लॉन्जिट्युडिनल वेव्स वेव्स ओके, आणि एक पाहायचं आपल्याला ट्रान्सवर्स वेव्स, ट्रान्सवर्स वेव्स. ठीक आहे. महत्त्वाच्या दोन गोष्टी राहतील. एक बघा काय राहतं वेव्ह डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह, ज्या डायरेक्शनने वेव्ह जात आहे, आणि एक राहतं बघा आपल्याला वी हॅव टू थिंक अबाउट द टू थिंग्स. आपल्या दोन गोष्टींचा नक्कीच विचार करावा लागेल. नंबर एक इथे लिहून ठेवतो मी, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ वेव्ह कोणत्या डायरेक्शनने समोर जात आहे, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. आणि नंबर 2 हे सर्व वेव्ह मेकॅनिकल वेव्ह जात असताना काय असते तर पार्टिकल्स ऑफ द मीडियम काय होतात, व्हायब्रेट होतात. आपल्याला दुसरा विचार करायचा आहे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन कोण होते, पार्टिकल्स होते. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स कशाचे, ऑफ द मीडियम. या दोन गोष्टीचा आपल्याला विचार करायचा. याच्यावरच करत हे दोन टाईप पडतात. बघा लॉन्जिट्युडिनल वेव्स मध्ये काय होतं, हा जर सोर्स ऑफ साऊंड असेल, हा जर काय असेल सोर्स ऑफ साऊंड असेल. ठीक आहे. एक एरिया असा असतो त्या मीडियम मध्ये की ज्याच्यामध्ये पार्टिकल्स ऑफ द मीडियम जे आहेत ते एकदम असे एकमेकांच्या जवळ असतात, एकमेकांच्या असे जवळ असतात किंवा कॉम्प्रेस झालेले असतात. काय झालेले असतात, असे कॉम्प्रेस झालेले असतात. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या बाजूचा जो एरिया असेल तो असा असेल की ज्या ठिकाणी पार्टिकल्स ऑफ द मीडियम जे ते असे एकमेकांपासून दूर असतात, म्हणजे इथे डेन्सिटी जास्त आहे, डेन्सिटी इथे कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर मग अशा प्रकारे इकडे हे चालू राहते. ठीक आहे. या ठिकाणी पार्टिकल्स पुन्हा जवळ असेल, इथे दूर असेल. तर हे जे पार्टिकल ज्या ठिकाणी पार्टिकलची डेन्सिटी जास्त असते याला म्हटलं जातं कॉम्प्रेशन, आणि ज्या ठिकाणी पार्टिकल्स ऑफ द मीडियम एकमेकांपासून अवे असतात त्याला म्हटलं जातं रेअरिफॅक्शन, ठीक आहे. आणि या ठिकाणी पुन्हा कॉम्प्रेशन, रेअरिफॅक्शन याला लिहिताना मी CR अशा प्रकारचे लॉन्जिट्युडिनल बनलेली असते. CR किंवा RC. ठीक आहे. कॉम्प्रेशन रेअरिफॅक्शन काय होते, सोर्स ऑफ साऊंड आहे. सोर्स ऑफ साऊंड जेव्हा इथून आवाज निघत आहे हा काय करतो, एनर्जी या पार्टिकलला येतो. हे पार्टिकल समोर आले की ऑलरेडी त्या ठिकाणी काहीतरी पार्टिकल, येथे पार्टिकल्स क्राउडेड होतात. या पार्टिकलने याला एनर्जी दिली की इथे पार्टिकल ओरिजिनल पोझिशनला गेले की त्याच ठिकाणी मग रेअरिफॅक्शन होईल, आणि हे पार्टिकल या ठिकाणी आले की इथे कॉम्प्रेशन होईल. काय होईल, कॉम्प्रेशन. याला एनर्जी मिळाली की इथे पार्टिकल इकडे जातील, बरोबर आहे. या ठिकाणी कॉम्प्रेशन होईल, पण हे जे पार्टिकल तिथे ओरिजिनल पोझिशनला जाईल इथे रेअरिफॅक्शन. अशा प्रकारे कॉम्प्रेशन रेअरिफॅक्शन चालू असते. काय म्हटलं, दिस पार्टिकल्स ऑफ द मीडियम विल गेन एनर्जी, will move in the forward direction, will get crowded, so the compression will be forward. Okay, these particles gain energy and these vibrate in the forward direction. Okay, forward direction. आता या ठिकाणी बघा काय होतं तर ह्या सोर्स ऑफ साऊंड पासून थोडंसं लक्षात घ्या. आपण एकाच पार्टिकलचा विचार करू जे या डायरेक्शनला वेव्ह चाललेली आहे. हे काय आहे तर डायरेक्शन ऑफ वेव्ह आहे. ठीक आहे. त्यानंतर जो याला म्हणा तुम्ही पार्टिकल ऑफ द मीडियम. This particle of the medium gain energy, move in the forward direction. It transfers energy to the next particle. Once it transfers energy to the next particle, this particle again regain its original position because medium is an elastic. Medium कसा elastic आहे, बरोबर आहे. मग आता particles of the medium also vibrate in the forward backward direction. मग आता हे तर वेव्ह ही समोर चाललेली आहे,
पार्टिकल्स ऑफ द मीडियम सुद्धा मागे पुढे आहे, म्हणजे वेव्हच्या डायरेक्शनच्या अलॉंगच हे पार्टिकल्स ऑफ द मीडियम सुद्धा काय होतं, व्हायब्रेट होत आहे. अशा जर वेव्ह असेल तर त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल वेव्हज. लॉन्जिट्युडनल वेव्हज डेफिनेशन तुमच्या नोट्स मध्ये आलं असेल. लॉन्जिट्युडनल वेव्हज आर दोज वेव्हज in which vibrations of particles of medium are along the direction of propagation of wave. बघा, longitudinal waves are those waves in which vibrations of the particles of medium are along the direction of wave, and in longitudinal waves compression and rarefaction are formed. Compression and rarefaction are formed. The example पाहिलं longitudinal waves तर sound waves. The sound waves are longitudinal waves. Sound waves are longitudinal waves. जेव्हा मी बोलत आहे तर काय होतं, एनर्जी मिळते. हे इतके पार्टिकल समोर गेले की इथे क्राउडेड होतात, इथे रेरिफॅक्शन तयार होते. बरं, मग याला एनर्जी मिळते, हे पार्टिकल समोर जातात. बरोबर, इथे कॉम्प्रेशन, इथे रेरिफॅक्शन तयार होऊन जाते. अगोदर मग पुन्हा कॉम्प्रेशन. अशा प्रकारे वेव्ह कंटिन्युअसली इमिट होत आहे. बरोबर आहे. तर लॉन्जिट्युडनल वेव्हज मध्ये डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह आणि डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह आणि डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन कसं आहे तर पॅरलल आहे, एकमेकांना पॅरलल आहे. So definition is, you can repeat, longitudinal waves are those waves in which particles of the medium vibrate in a direction parallel to the direction of propagation of waves. These waves are known as longitudinal waves. Transverse wave कशी असते ते बघून घेऊ आपण. ट्रान्सवर्स वेव्ह, ठीक आहे. हे जे आहे याला म्हणू आपण पुन्हा डायरेक्शन ऑफ propagation of wave. डायरेक्शन ऑफ propagation of wave म्हणजे या डायरेक्शनने वेव्ह चाललेली आहे, या डायरेक्शनने वेव्ह समोर समोर चाललेली आहे. असं होत असताना जे पार्टिकल्स ऑफ द मीडियम आहे त्यांचं व्हायब्रेशन बघा अशा प्रकारे असेल, अप डाऊन. इथे काय होतं, या ठिकाणी काय होतं, फॉरवर्ड बॅकवर्ड. बरोबर आहे. आणि या ठिकाणी पार्टिकल्स ऑफ द मीडियम कसे मूव्ह होतात, अप डाऊन. बरोबर आहे. तर असं जर होत असेल ऍक्च्युअल मध्ये इथचा जो पार्टिकल आहे, इथचा पार्टिकल इथपर्यंत अपवर्ड गेला, पुन्हा तो त्याच्या मेन पोझिशनला येतो, बरोबर. हा जो पार्टिकल आहे इथपर्यंत गेला, इथचा पार्टिकल रेस्ट पोझिशनलाच आहे. कुठे आहे, रेस्ट पोझिशनलाच आहे. पण हे जे हा पार्टिकल समोर जातो का नाही, आपण पहिलेच म्हटलं की मेकॅनिकल वेव्ह मध्ये नो ट्रान्सफर ऑफ मॅटर, देयर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर, देयर इज जस्ट ट्रान्सफर ऑफ एनर्जी और मोमेंटम. जे मीडियमचे पार्टिकल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही, ते फक्त व्हायब्रेट होतात अबाउट देअर मेन पोझिशन. जसं या पार्टिकलचं व्हायब्रेशन फॉरवर्ड बॅकवर्ड आहे, तर या ठिकाणी जे पार्टिकल्स ऑफ द मीडियम आहे अप डाऊन, अपवर्ड अँड डाऊनवर्ड. तर हा जो अप पार्ट इथे तयार झालेला वेव्ह मध्ये याला म्हटलं जातं क्रस्ट, याला म्हटलं जातं क्रस्ट आणि याला म्हटलं जातं ट्रफ, जो डाऊनवर्ड पार्ट तयार होतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा काय झालं, या ठिकाणी बरोबर समजून घ्या आता. ठीक आहे. हे जे आहे हे वेव्हची डायरेक्शन आहे, बरोबर. आणि जो पार्टिकल आहे हा अपवर्ड डाऊनवर्ड, बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजे वेव्ह अशी चाललेली आहे, बरोबर आहे. वेव्ह अशा प्रकारे चाललेली आहे समोर. तर पार्टिकल्स ऑफ द मीडियम अपवर्ड डाऊनवर्ड म्हणजे याला परपेंडिक्युलर आहे. मग मला सांगा, ट्रान्सव्हर्स वेव्हज आर दोज वेव्हज इन विच particles of the medium or vibrations of the particles of the medium are perpendicular. Vibrations of particles of the medium are perpendicular to the direction of propagation of wave are known as transverse waves. बरोबर आहे. समजलं पाहिजे. वेव्ह समोर चाललेली आहे, वेव्ह फॉरवर्ड चाललेली आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ propagation of wave. Particles of the medium or vibrations of particles of the medium are perpendicular to the direction of propagation of wave. Those waves known as transverse waves, and in transverse waves there is a formation of crust trough. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये एक कन्सेप्ट वेव्हलेंथचा येतो. ठीक आहे. वेव्हलेंथ जर तुम्ही जर लॉन्जिट्युडनल वेव्हज मध्ये पाहिले, लॉन्जिट्युडनल वेव्हज मध्ये तर वन क्रस्ट अँड ट्रफ, लॉन्जिट्युडनल वेव्हज मध्ये जर पाहिलं
तर वन कॉम्प्रेशन आणि वन रेरिफॅक्शन, वन कॉम्प्रेशन अँड वन रेरिफॅक्शन मेक्स अ वेवलेंथ. आणि हे जर तुम्ही याच्यामध्ये पाहिली ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये तर वन अप्पर पार्ट म्हणजे क्रस्ट आणि वन डाउनवर्ड पार्ट म्हणजे वन ट्रफ मेक्स अ वेवलेंथ. मग वेवलेंथ म्हणजे काय? तर हे जे डिस्टन्स आहे याला म्हटलं जातं वेवलेंथ, हे जे डिस्टन्स आहे याला म्हटलं जातं वेवलेंथ. वन क्रस्ट वन ट्रफ, बरोबर आहे. या ठिकाणी वन कॉम्प्रेशन वन रेरिफॅक्शन याला म्हटलं जातं वेवलेंथ. टाइम पिरियड येतो. टाइम पिरियड म्हणजे काय असते? द टाइम टेकन बाय द पार्टिकल, बरोबर, टू कव्हर अ डिस्टन्स इक्वल टू इट्स वेवलेंथ. याला म्हटलं जातं टाइम पिरियड. और टाइम टेकन बाय द मीडियम टू कंप्लीट वन वेव, त्याला म्हटलं जातं टाइम पिरियड. आणि टाइम पिरियडचा जर रेसिप्रोकल घेतला तर तुम्हाला भेटते 1/t इज इक्वल टू n, याला म्हटलं जातं फ्रिक्वेन्सी. हे सगळे कन्सेप्ट आपण ऑलरेडी पाहिलेले आहे, बेसिक मध्येच 11th मध्येच पाहिलेले आहे. टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी? इट इज द हर्ट्ज. हर्ट्ज इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. आता फक्त एक कन्सेप्ट तो वेव्ह नंबरचा कन्सेप्ट, वेव्ह नंबर म्हणतो मी, वेव्ह लेंथ नाही, वेव्ह नंबर हा कन्सेप्ट समजून घ्या. वेव्ह नंबर काय आहे? वेव्ह नंबर म्हणजे काय? तर नंबर ऑफ वेव्स इन unit distance, number of waves in unit distance, or number of wavelengths in unit distance. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर सपोज मी अशा प्रकारची एक वेव्ह काढली, ठीक आहे, अशी एक वेव्ह काढली, नो डाउट दिस इज द ट्रान्सव्हर्स वेव्ह, आणि इथून तर इथपर्यंत डिस्टन्स घेतला. सपोज हे डिस्टन्स 1 मीटर आहे, हे डिस्टन्स काय आहे? तर 1 मीटर आहे. युनिट डिस्टन्स ते 1 मीटर घ्या, 1 सेंटीमीटर घ्या, आणि 1 मीटर मध्ये जर सपोज इथे 10 वेव्स कंप्लीट होत आहे तर त्याला म्हटलं वेव्ह नंबर किती? 10. किंवा उलट जर समजा वेव्ह नंबर असा असेल की 10 हा जर वेव्ह नंबर असेल तर समजायचं की एका मीटर मध्ये 10 वेव्स कंप्लीट होतात, 10 वेव्हलेंथ्स कंप्लीट होतात, बरोबर. दॅट इज द वेव्ह नंबर हा कन्सेप्ट सुद्धा पुढे येणार आहे. तर I hope you understand the concept of longitudinal waves and transverse waves. In longitudinal waves, particles of the medium vibrate in a direction parallel to the direction of propagation of wave, and there is a formation of compression and rarefaction. In transverse waves, vibrations of the particles of the medium are perpendicular to the direction of propagation of wave, and there is a formation of crust and trough. These are transverse waves. नेक्स्ट कन्सेप्ट आता बघा आपण प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह काय आहे? तर तो सुद्धा एक डिस्टर्बन्स आहे. डिस्टर्बन्स क्रिएटेड इन द मीडियम विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन द गिव्हन डायरेक्शन विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन और डॅम्पिंग, त्यालाच आपण काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह म्हणतो. आता प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह येत असताना मी काय करतो? फक्त येथे एक ट्रान्सव्हर्स वेव्ह दाखवून देतो आणि तिथून आपल्याला बरेच वाक्य लिहिते. ट्रान्सव्हर्स का तुम्ही लॉंगिट्युडिनल वेव्ह दाखवली तरी चालते, ठीक आहे. एक सपोज अशी ट्रान्सव्हर्स वेव्ह आपण दाखवून देऊ, ठीक आहे. किंवा तुम्हाला दाखवायचं असल्यास लॉंगिट्युडिनल वेव्ह सुद्धा दाखवता येते. फक्त लॉंगिट्युडिनल वेव्ह दाखवताना तुम्हाला कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन दाखवावं लागेल, ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह नंबर 1 प्रॉपर्टीज मध्ये काय आहे? तर पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन. पार्टिकल्स ऑफ द मीडियम vibrate about their mean position, आणि यालाच खरं तर आपण सिंपल हार्मोनिक मोशन ऑसिलेशन चॅप्टर झालेला आपला, यालाच म्हणतो आपण सिंपल हार्मोनिक मोशन. सो पार्टिकल्स परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. पार्टिकल आता हा जो पार्टिकल आहे हा अप डाऊन करेल तर कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन मधला फॉरवर्ड बॅकवर्ड यालाच म्हटलं जातं व्हायब्रेट अबाउट देअर मेन पोझिशन. आणि इच पार्टिकल प्रत्येक पार्टिकल जर तो सेम टाइप ऑफ एक सिस्टम परफॉर्म करतो. म्हणजे आता जर हे पार्टिकल जर पाहिले तर हा प्रत्येक पार्टिकल अप डाऊन करेल. सो इच पार्टिकल परफॉर्म सेम टाइप ऑफ SHM और सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. त्यानंतर प्रत्येक पार्टिकलचं महत्त्वाचं जर प्रॉपर्टी जर आपण पाहिला तर अँप्लिट्यूड बरोबर आहे.
फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी घ्या, टाइम पिरियड घ्या, वेवलेंथ घ्या, बरोबर आहे. वेवलेंथ ह्या सर्व प्रॉपर्टी सर्व पार्टिकलच्या काय असते, सेम असते, इक्वल असते. आता फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ वेव्स, बरोबर का, नंबर ऑफ वेव्स कंप्लीटेड इन युनिट टाइम, बरोबर ना, त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड, टाइम टेकन बाय वेव टू कंप्लीट और टू कव्हर अ डिस्टन्स इक्वल टू इट्स वेवलेंथ, बरोबर आहे. एम्प्लिट्यूड, एम्प्लिट्यूड म्हणजे मेन पोझिशन पासून तर हे जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे ना, याला एम्प्लिट्यूड, हे सुद्धा एम्प्लिट्यूड आहे, ते अपवर्ड असो की डाऊनवर्ड असो, बरोबर आहे. आणि जर एसएचएम मध्ये पाहिलं असेल तर असा जर पार्टिकल, याला जर आपण मेन पोझिशन म्हटलं असेल, इकडे तो राईट एक्स्ट्रीम आणि इकडे तो लेफ्ट एक्स्ट्रीम, राईट एक्स्ट्रीम लेफ्ट एक्स्ट्रीम जो जातो, बरोबर आहे. हे मेन पोझिशन आहे, हे मेन पोझिशन आहे, राईट एक्स्ट्रीम मेन पोझिशन, लेफ्ट एक्स्ट्रीम मेन पोझिशन, बरोबर आहे. तर प्रत्येक पार्टिकलचे एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड हा कसा असतो, सारखाच असतो. काय असतो, सारखा असतो. हे सुद्धा एक महत्वाचं पॉइंट आहे, बरोबर आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही एकाच वेळेस ऍट द सेम टाइम जेव्हा विचार करताना, तर एक पार्टिकल इथे मी एकदम एक्स्ट्रीम पोझिशनला, त्याच्याच बाजूचा समजा जर हा पार्टिकल घेतला तर हा पार्टिकल या पोझिशनला, या पोझिशनला, बरोबर आहे, या पोझिशनला. हा पार्टिकल घेतला तर मेन पोझिशनला, मेन पोझिशनला. हा एक्स्ट्रीम अपवर्ड आहे, हा एक्स्ट्रीम डाऊनवर्ड आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची स्टेट सारखीच असते असं नाही. स्टेट म्हणते, काय म्हणत आहे, स्टेट, बरोबर आहे. तर त्याची जी स्टेट आहे, स्टेट ऑफ each particle is different. State of each particle is different. आणि यालाच खरं तर आपण हे जे स्टेट आहे, या स्टेटलाच म्हणतो आपण फेज, यालाच म्हणतो आपण फेज, बरोबर. फेज इंडिकेट्स द स्टेट ऑफ द पार्टिकल. तो इनिशियल पासून कुठे आहे, जिथून स्टार्ट केली होती तिथून तो कुठे आहे, यालाच म्हटलं जातं ना फेज, यालाच म्हटलं जातं फेज. तर जे फेज आहे, हे फेज प्रत्येकाची कशी राहू शकते, डिफरंट राहू शकते, बरोबर. नंबर 4, इन अ वेव्ह, महत्वाचा आणि पुन्हा एकदा रिपीट करतो झालेला पॉइंट आहे. इन अ वेव्ह देयर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, देयर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, बरोबर. एनर्जी ट्रान्सफर होते, एकदम बरोबर आहे, बरोबर. बट देयर इज नो ट्रान्सफर ऑफ matter or particles of the medium. No transfer of matter. Yes, there is a transfer of energy. There is a transfer of energy. When during the propagation of the wave, energy is transferred. बरोबर. पाचवा पॉइंट जो आपण जस्ट याच्या बिफोर पाहिला की ह्या मेकॅनिकल वेव्स आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, दिस कॅन बी ऑफ टू टाइप्स, लॉन्जिट्युडिनल वेव्स अँड ट्रान्सव्हर्स वेव्स. हे सुद्धा एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. लॉन्जिट्युडिनल वेव्स मध्ये काय, पार्टिकल्स ऑफ द मीडियम और व्हायब्रेशन्स जे आहे, व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर पॅरलल और आर अलोंग द डायरेक्शन ऑफ propagation of flow. आता मी एकदम शॉर्टकट मध्ये लिहिले आहे, बरोबर. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्स आर मेड अप ऑफ कॉम्प्रेशन अँड रिफ्लेक्शन. ट्रान्सव्हर्स वेव्ह, राईट. ट्रान्सव्हर्स वेव्हचा जर आपण विचार केला तर ट्रान्सव्हर्स वेव्ह व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम आर perpendicular to the direction of propagation of waves. परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ propagation. तर हे सुद्धा एक महत्वाची प्रॉपर्टी आहे कशाची, प्रोग्रेसिव्ह वेव्हची. ठीक आहे. त्याच्या म्हटलं आपण एक एसएचएमचा पॉईंट घेतला, एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड एका वेव्हसाठी सेम आहे. आणि एका वेव्हमध्ये खूप सारे पार्टिकल्स असतात ना, प्रत्येक पार्टिकलसाठी सेम आहे. फक्त प्रत्येक पार्टिकलची स्टेट हे वेगवेगळी राहू शकते. प्रत्येक पार्टिकलची स्टेट काय राहू शकते, वेगळी. जसं तुम्ही जर एखादा दोर घेतला तर दोराला जर असं केलं तर बरोबर तुम्हाला अशी वेव्ह तयार झालेली दिसते. पण प्रत्येक पार्टिकल, कोणत्यातरी पार्टिकल वर असेल, कोणत्यातरी पार्टिकल काय असेल, खाली असेल. म्हणून म्हटलं की फेज प्रत्येक पार्टिकलची डिफरंट असेल. वेव्ह मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते पण मॅटर ट्रान्सफर होत नाही. आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह. त्यानंतर ड्युरिंग द प्रोपगेशन ऑफ द वेव्ह, each particle is at rest, but for a moment, एकदम थोड़ा काळासाठी, but for a little time, very little time. आता बघ काय म्हटलं, each particle is at rest.
तो रेस्ट राहतो. पण बट फॉर व्हेरी लिटिल टाइम आणि रेस्ट पोझिशन तेव्हा असते when particle is at the extreme position ला जेव्हा असतो तो पार्टिकल जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला असतो. बरोबर. पार्टिकल जर पार्टिकल इथे असेल तर बस तिथे तो स्टॉप होऊन तो पुन्हा खाली येतो. तसं पाळणा बघा एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, थांबतो आणि पुन्हा खाली येतो. मग जेव्हा तो एक्स्ट्रीमला जातो ते थोडा तो स्टॉप झाल्यासारखा वाटतो आणि तिथून पुन्हा तो रिटर्न येतो. म्हणून म्हटलं आपण की रेस्टला असते एकदम कमी वेळासाठी असते आणि ती जी पोझिशन असते ती पोझिशन कोणती असते, ती फक्त आणि फक्त कोणती असते तर एक्स्ट्रीम पोझिशन असते. when there is a propagation of particle attains maximum velocity when particles are at the mean position. आता वरचा आणि हा जर पण कंपेअर केला तर जेव्हा तो एक्स्ट्रीमला असतो तेव्हा तो रेस्टला असतो म्हणजे व्हेलॉसिटी 0 असते. आणि जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असते तेव्हा व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. एसएचएम शिकवताना मी सांगितलं की एक समजण्यासाठी तुम्ही स्विंग म्हणजे पाळण्याचं एक्झाम्पल पहा. पाळणा एक्स्ट्रीमला थांबतो, खाली त्याला एकदम मीन पोझिशनला जेव्हा येतो तो एकदम वेगाने वरती जातो, पुन्हा खाली येताना त्याला स्पीड अजून वाढत जातो. मीनला मॅक्झिमम होतो आणि एक्स्ट्रीमला मिनिमम होतो म्हणजे रेस्ट होतो. सो पार्टिकल अटेन्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी व्हेन पार्टिकल इज ॲट द मेन पोझिशन. आणि जो पुढचा पॉईंट आहे याच्यामधला तो असा आहे की जे व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह थ्रू अ मीडियम depends on the properties of the medium. बघा काय म्हटलं आपण, व्हेलॉसिटी ऑफ अ वेव्ह म्हणजे एखाद्या मीडियम मधून वेव्ह ज्या व्हेलॉसिटीने समोर जात आहे इट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. आता बघा समजा मी जर तुम्हाला म्हटलं की हा एक पार्टिकल आहे, ए पार्टिकल इज ॲट सम डिस्टन्स फ्रॉम दिस पोझिशन वेअर द वेव्ह हॅज बीन स्टार्टेड आणि हा बी आहे किंवा हा ठीक आहे आपण हा ए घेऊ, हा बी घेऊ, ओके, हा सी घेऊ, हा डी घेऊ. ठीक आहे. आता बघा काय आहे ए ठिकाणी जो पार्टिकल आहे ना तो एकदम मॅक्झिमम पोझिशन आहे. थोडी तुम्ही डिस्टन्स चेंज केला याच्यात बी पार्टिकल हा मेन पोझिशनला आहे, सी पार्टिकल पुन्हा एक्स्ट्रीम आहे, डी बघा डी या ठिकाणी आहे मेन पोझिशन पासून या ठिकाणी. म्हणजे व्हेन यू ट्रॅव्हल फ्रॉम वन पार्टिकल टू द नेक्स्ट पार्टिकल देयर इज अ चेंज ऑफ फेज हाच तो पॉइंट आहे. प्रत्येक पार्टिकलची जी फेज आहे किंवा जी स्टेट आहे ही कशी असते, डिफरंट असते. काय असते, डिफरंट असते. तर दिस इज ऑल अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह. तुम्हाला प्रोग्रेसिव्हची डेफिनेशन किंवा राईट डाऊन इट्स प्रॉपर्टीज असा तुम्हाला 2 किंवा 3 मार्कचा प्रश्न नक्कीच राहू शकतो. बरोबर. तर हे होते कन्सेप्ट, या चॅप्टरची काय होते कन्सेप्ट. आता जो एक पॉईंट फक्त सांगायचा आहे मला तो पॉईंट असा आहे की जर तुम्ही याचा विचार केला, सॉलिडचा विचार केला, कशाचा, सॉलिड हे मीडियम घेतलं, कोणता सॉलिड. तर सॉलिड मधून बघा ट्रान्सवर्स आणि लॉंजिट्युडिनल वेव्हज, ट्रान्सवर्स आणि लॉंजिट्युडिनल वेव्हज ह्या दोन्ही पास होतात. कशामधून, सॉलिड मधून. पण जर तुम्ही फ्लुइड घेतलं, फ्लुइड म्हणजे काय सांगा, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर पाहिला आपण. फ्लुइड म्हणजे काय, लिक्विड आणि गॅसेस हे जर मीडियम घेतला तर याच्यामधून फक्त आणि फक्त लॉंजिट्युडिनल वेव्हज ट्रान्सफर होतात. महत्त्वाचा पॉईंट आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. if the medium is solid, transverse and longitudinal waves can pass, but if it is a fluid means liquid or gases, then only longitudinal waves pass through the fluid. There is no propagation of transverse wave through fluid. Okay, सॉलिड मधून ट्रान्सफर्स जातात आणि लॉंजिट्युडिनल जातात. हा सुद्धा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एकदम सिंपल पाहिलं. पुढच्या याच्यात आपण वेव्हचं इक्वेशन कोणतं आहे, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू.